एकनाथ विलास पाटील यांचे मातृभूमीत प्रवेश म्हणून गावकऱ्यांमार्फत जंगी स्वागत। सिंदखेडा तालुक्यात प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। मालपूर हे गाव सिंदखेडा तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे। अत्यंत गरीब कुटुंबातील खंडेराव परिवारातील श्री विलास गुलाब पाटील यांचे कनिष्ठ सुपुत्र चिरंजीव एकनाथ हा 8 महिन्यापूर्वी फौजीत भरती झाला होता। तरी तो आज मालपूर या जन्मभूमीत प्रशिक्षण घेऊन घरी आई वडील यांना भेटण्यासाठी आला, म्हणून त्याचं स्वागत बॉर्डर ग्रुप व नातेवाईकांनी फटाक्यांची आतषबाजी करत डीजेच्या तालावर मालपूर बस स्थानकापासून मोठे महादेव मंदिरपर्यंत नेण्यात आले। फौजीनं आपल्या आई वडील यांना वर्दीची टोपी घालून आई वडिलांना नतमस्तक झाला व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले। त्याप्रसंगी माजी सरपंच हेमराज पाटील, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, पत्रकार प्रभाकर सर अडगाळे, बापू पाटील, प्रभाकर पाटील, राकेश ठाकरे आदी उपस्थित होते। फौजी साहेब, आपण या मातृभूमीमध्ये आज आलात। तुमचं सर्व गावांनी यथाशांगप्रमाणे तुमचे स्वागत केलं, फटाक्यांची आतिषबाजी केली। एवढा आनंद उत्सव आपल्या मालपूर सुपुत्रांसाठी सर्वांनी वाहिलेले आहे। तर तुम्ही 8 महिने किंवा 9 महिने जे रेजिमेंटमध्ये काम केलेलं आहे त्या बाबतीमध्ये तुमचा अनुभव सांगा। पंजाब रेजिमेंट झारखंडमध्ये आहे। पंजाब रेजिमेंट 10 वीक ट्रेनिंग केली मी बेसिक, तिथून बँगलोरला ॲडव्हान्स केली 21 वीक, परत तिथं गेलो, तिथं कसम घेतली 5 वाट, परत घरी आलो, घरी येऊन चांगलं वाटलं। बरं, आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांना पाहून कसं वाटलं? चांगलं वाटलं। आज तुमचा बंधू आपल्या मालपूर या पवित्र भूमीमध्ये पदार्पण करत आहेत आणि त्यांचं स्वागत सर्व मालपूरवासियांनी आपल्या बस स्टँडपासून तर आपल्या घरापर्यंत यथाशक्तीप्रमाणे त्यांनी वाजत गाजत आणि फटाक्याची आतिषबाजी करत या ठिकाणी आलेत। आणि तुम्ही त्यांचे ज्येष्ठ बंधू या नात्याने त्यांचे 2 शब्द व्यक्त करा। सर, माझा भाऊ म्हटला तर त्याचं फक्त आता एज म्हटलं तर फक्त 18 एज आहे। तर सगळ्यात कमी वयात लागलेला म्हणजे त्याने ना माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। कारण की हा छंद मला 10वी पासून होता, तर मी काही कारणास्तव मेडिकल आणि फिट झालो। त्यानंतर माझ्या भावाला म्हणजे मी सांगितलं की त्याला मोटिवेशन दिलं की असं कर तसं कर। त्यानंतर त्याने जे सांगल्याप्रमाणे केलं आणि त्यानंतर त्याला यश आलं, त्याला पहिल्याच भरतीमध्ये यश आलं जवळजवळ। अर्थात माझं ड्रीम फक्त त्याने पूर्ण केलं सर। आणि त्यानंतर आमच्या अख्खा खंडेराव परिवारमध्ये एक पण फौजी नाही सर, पहिला फौजी येतो। धन्यवाद।